नमस्कार, जय हिंद सर्वांना. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँड्समॅन बद्दल माहिती घेणार आहोत. लक्षात घ्या, बँड्समॅनचं जे इक्विपमेंट आहेत त्याची परीक्षा कशी घेतली जाते, ते म्युझिक कसं वाजवलं जातं, तुम्हाला कशा प्रकारचे सॉन्ग दिले जातात, आपण यावर एक पूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत. आपल्या सोबत आहेत श्री आंदे सर, जे की बँडचे मेजर आहेत. असंच वाजवायचं परीक्षेला. आता हे कोणतं सॉन्ग होतं? हे पंख होते तो उडाती रे, हे एक हिंदी सॉन्ग होता. असं का? बरं, आता दुसरं दाखवा की. का दम लागतंय वाजून? नाही लागत नाही ना? दम लागतोय नवीन असल्यावर, पण सराव जर असेल तर बरं, तेवढं दुसरं दम दाखवा बरं. हे मोठीवाली ह्याला काय, ह्याचं नाव काय बरं ह्याचं? ह्याचं नाव क्लारनेट. क्लारनेट ना? हा. बरं, बी फ्लॅट क्लारनेट. बी फ्लॅट क्लारनेट. हा, आणि ह्याच्यामध्येच एक अलग सी येते, ई फ्लॅट क्लारनेट. असं का? हा. कोणती सोपी कोणती अवघड असं काय? नाही, दोन्ही सेमच आहे, फक्त दोन प्रकार आहेत, एक ई फ्लॅट आणि बी फ्लॅट. बरं बरं बरं. दुसरं इव्हेंट दाखवा बरं वाजवून जरा. दुसरं इन्स्ट्रुमेंट हा, दुसरं इन्स्ट्रुमेंट. हा,
आता हे सॉन्ग कोणतं होतं सर? हा सिल्वर मार्च. सिल्वर मार्च म्हणजे आपलं परेड्स वगैरे तेव्हाच होतात का? स्लो मार्च साठी. स्लो मार्च साठी का? बरं. आता ह्या इन्स्ट्रुमेंटचं नाव काय आहे? ह्याचं इन्स्ट्रुमेंटचं ना, ह्याचं पण बी फ्लॅट ट्राम्पेट. बी फ्लॅट ट्राम्पलेट. हा. ट्राम्पलेट ना? ट्राम्पेट. ट्राम्पेट. हा, ओके ओके. बी फ्लॅट ट्राम्पेट. आता ते जे मोठं आहे त्याचं नाव काय सर? ते युफोनियम आहे, ते बेस वाद्य आहे. असं का? बेस. ते वाजवता येईल? ते आपल्याचं प्ले होत नाही. बरं बरं बरं. दुसरं कोणतं आणखी दाखवणार? बस आपल्याकडे एवढे सध्या अवेलेबल एवढेच 3 इन्स्ट्रुमेंट आहे. चालतं चालतंय. धन्यवाद सर तुमचं. चांगलं मुलांना मार्गदर्शन करा तुम्ही.